नमस्कार मित्रांनो, निफ्टी पोस्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज 3 मे आणि आज सगळ्यांना एक जबरदस्त झटका बसलेला, कारण मार्केटने जी गॅप अप ओपनिंग केलेली आहे ती केलेली आहे जवळपास 800 पॉईंट निफ्टी आणि बँक निफ्टी पाहाल तर डायरेक्ट 2000 पॉईंटच्या घरामध्ये बँक निफ्टी दिसेल आपल्याला. मग आज ट्रेड एकंदरीत करणं थोडंसं डिफिकल्ट होतं, म्हणून मग आपण काय केलेलं, आपण लेबल बनवलेले आहेत. आपण 15 मिनिटाचा हाय आणि 15 मिनिटाचा या जो लो आहे आपला त्याला मार्क करून ठेवलेलं. आणि आपण तुम्हाला एक ट्रेड जनरेट केलेलं तुमच्यासाठी 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये. आणि आपलं तिथे म्हणणं असं होतं की जर ही लेवल मार्केट जो तुम्हाला हा झोन दिसतोय 2350चा, जर या झोनच्या वर मार्केट सस्टेन केलं तर आपण इथे कॉलसाठी जाऊ शकतो. आणि कुठपर्यंत जाऊ शकतो तर आपण टार्गेट जे दिलं होतं तो हायस्ट दिला होता आज 15 मिनिटाचा जो हाय आहे. म्हणजे एक अंदाज रफली असा होता आपला की 23,300च्या जवळपास मार्केटनी क्लोजिंग द्यायला पाहिजे. सॉरी, टार्गेट द्यायला पाहिजे आपलं पहिलं टार्गेट असं. मग ही लेवल जर सस्टेन केलं असतं तर समोरचे टार्गेट आपलं 23,500चं ॲज युजल आपल्याला हे टार्गेट मिळालं असतं. पण मार्केटनी काही आज लेवल ब्रेक केली नाही, ब्रॅकेटमध्येच आपलं मार्केट राहिलं. आणि मग जो ट्रेड आपला जनरेट झाला तो ट्रेड जर तुम्ही बघाल तर कुठे जनरेट होतो, या लेवलच्या वरती सस्टेन करण्याचा अर्थ होतो की या लेवलच्या वरती 5 मिनिटच्या कॅन्डलने क्लोजिंग द्यायला हवी. आणि मग ही 5 मिनिटची कॅन्डल आपल्याला या ठिकाणी क्लोजिंग होताना दिसते. तर तुमचा ट्रेड जो जनरेट होणार तो बरोबर या ठिकाणी जनरेट होतो. आणि आपल्याला एस एल ठेवायचा असतो तर जनरली आपण एस एल कुठला ठेवतो, लास्ट स्विंग ठेवत असतो. अंडरस्टँड? पण तो एस एल फार जवळचा असल्यामुळे मग आपण नेक्स्ट कॅन्डल जी आहे त्याची तो ठेवणार. म्हणजे जवळपास 50 ते 52 पॉईंटचा एस एल तुमचा इथे बनला असता. राईट? मग हा जो ट्रेड आहे हा ट्रेड बनला असता आपला या पद्धतीने. जो एस एल बनला असता तुमचा एक 50 ते 52 पॉईंटचा, आणि आपलं टार्गेट आलं असतं जवळपास 150 पॉईंटचा. म्हणजे 1:3चा हा ट्रेड आपला बनला असता. आणि सेम ट्रेड आपण बँक निफ्टीमध्ये पण दिलेला 1:3चा, जिथे जवळपास 115 पॉईंटचा एस एल बनत होता आणि 400 पॉईंटचं टार्गेट बनत होता. आणि जर हा ट्रेड तुम्ही घेतला असता तर तुमच्या लक्षात आलं असतं की मार्केट तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर जवळपास किती पॉईंट, 30 पॉईंट वर मूव्ह केलेलं. म्हणजे तुमचं टार्गेट जे होतं 1:1 पण तिथे अचीव्ह नाही झालेला आणि तिथनं मार्केटने रिव्हर्स दिलेला. मग अशा कंडिशनमध्ये डेफिनेटली आपला एस एल जाणार असं असतं. आणि मार्केट बघा जवळपास 44-45 पॉईंट खाली आलेला आणि आपला एस एल जो होता तो 53चा होता. म्हणजे 5 ते 10 पॉईंटने आपला एस एल तिथे सेव्ह झालेला. मार्केटने ही लेवल होल्ड केलेली. कुठली लेवल आहे ही आहे 23,150ची. आणि तिथून मार्केट रिव्हर्स झालेलं. आणि जे मार्केट रिव्हर्स झालं तर त्याने आपल्याला जो टार्गेट कंप्लीट दिलं करून ते दिलं. सॉरी, ही आहे आपली बाईंग कॅन्डल. तर बघा 60 ते 70 पॉईंट आपल्याला त्यांनी काढून दिलेले मार्केटने, आणि मग त्या रेंजमध्येच मार्केट राहिलेलं. तर डेफिनेटली आपण इथेच कुठेतरी बुकिंग करायला पाहिजे होती. एक तर 40 पॉईंट ते 60 पॉईंट 70 पॉईंटच्या घरामध्ये आपली बुकिंग झाली असती. आपण कम्प्लीट टार्गेट घ्यायसाठी इथे राहू शकलो नसतो, कारण की फ्लक्च्युएशन बघा, मार्केटमधलं व्हॉलेटिलिटी बघा. म्हणजे तुमचा एस एल घ्यायसाठी पुन्हा मार्केट इथे खाली आलेलं, आणि एवढा आपला पेशन्स राहत नाही. 70 पॉईंट आपण अचीव्ह केल्यानंतर पुन्हा आपण एस एल द्यायची तयारी आपली मानसिकता नसते. मग आपण काय केलं असतं, आपली जी ट्रेलिंग सिस्टम आहे, राईट, हा आपला एंट्री पॉईंट होता, हा आपला एस एल पॉईंट होता. मग आपण याला काय केलं असतं, एक लेवल हा इथे एस एल सेल झाल्यानंतर आपण याला ट्रेल करणं स्टार्ट केलं असतं. अंडरस्टँड? आणि हा ट्रेलिंग कसा आला असता मग तुम्ही बघत राहिला तर या पद्धतीने आपण त्याला ट्रेल करत गेलो असतो. आणि आय थिंक या लेवलला आपला 23,218ला आपण एस एल दिला असता मार्केटला, कारण आपलं पेशन्स तुटलं असतं. कारण की आपण इथे जवळपास एंट्री घेतलेली आहे 10 वाजून 5 मिनिटांनी,
आणि मार्केटनी इतके मोठे पॉईंट इथे आपल्याला दिल्यानंतर, म्हणजे जवळपास 60-70 पॉईंट दिल्यानंतर आपण ते पॉईंट घ्यायचे का नाही हा प्रश्नच नाही उद्भवत. आणि आपण मग ट्रेलिंग करतो आणि इतकी मोठी रेड कॅन्डल बनल्यानंतर डेफिनेटली आपण वेट करणार नाही. त्याच कॅन्डलचा एसएल आपला आपण पुट करणार आणि मार्केट तिथनं वरती जाताना दिसतंय, पण पुन्हा त्यांनी एसएल तिथे आपलं घेतलेला आहे. सो या पद्धतीने जर बघितलं तर हा ट्रेड आपला जो बनलेला आहे तो ट्रेड आहे जवळपास 1:1च पकडा तुम्ही. 40 पॉईंट आपल्याला इथे आपण मार्केटमधनं काढू शकलेलो आहे. भले मार्केटने नंतर टार्गेट पूर्ण केलं असेल, जवळपास एक 10-15 पॉईंटनी मार्केट थांबलं, परंतु आपण याला टार्गेट अचीव असंच बोलू शकतो. कारण पिक्चर कॉपी ट्रेड काही कोणी देऊ शकत नाही अंटिल अँड अनलेस यू आर नॉट गॉड. पॉसिबल नसतं ते, कारण मार्केट हा जो आहे प्रॉबॅबिलिटीचा गेम असतो. रिव्हर्सल होतात म्हणून आपल्याला एसएल आपल्याला ठेवायचं असतं. तर मग आता उद्या आपण कुठल्या पद्धतीने ट्रेड करणार वगैरे जर आपल्याला डिस्कस करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की हा जो गॅप अप झालेला आहे, हा गॅप अप सस्टेन होतो का चेक करावं लागेल आपल्याला. आणि म्हणून मग आजचा डे लो आणि जो डे हाय आहे तो आपण इथे मेन्शन करून ठेवणार आणि त्या हिशोबाने मग मार्केटमध्ये आपण उद्या काम करणार. जर उद्या गॅप अप ओपन झालं आणि ही लेवल सस्टेन केली तर आपलं नेक्स्ट टार्गेट बनतं 23,500चं. आणि जर याच रेंजमध्ये मार्केट ओपन झालं तर मग पुन्हा आपल्याला ही रेंज पाहायला भेटू शकते 23,000 ते 23,300, 350, म्हणजे 200-300 पॉईंटची ही रेंज आहे. आणि या रेंजच्या खाली जर मार्केट असेल तर मग 23,000 हे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे. सो रेंज थोडीशी मोठी आहे, रेंज आहे जवळपास 350 पॉईंटची. सॉरी. मार्केट रेंज बाउंड राहील की अप किंवा डाऊन ओपन होईल यावरती आपलं डिसिजन राहणार उद्याला की आपण ट्रेड आपली स्टाईल कुठली ठेवणार. जास्तीत जास्त शक्यता रेंज बाउंड असण्याची आहे, कारण हे एवढी मोठी मूव्ह दिल्यानंतर मार्केट थोडासा कूल ऑफ करण्याचा प्रयत्न करेल. तर मग थांबूया आज आपण इथेच. जर तुम्हाला ॲनालिसिस आवडत असेल तर चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.